क्वेश्चन्स आपले. हॅलो, छान. तर मी सीमाताई, वर्क फॉर इक्वेलिटी तर्फे आपलं स्टडी हसत खेळत या ऑनलाईन अभ्यासाच्या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते. आज पण आपण एक तुमचा सगळ्यात आवडता विषय गणित या विषयावर आज आपण वेगळी माहिती घेणार आहे. सोनलताई आपल्याला गेल्या वेळेस त्यांनी कोन किंवा आकार वेगवेगळे सांगितले, तुम्हाला सगळ्यांना समजलं असेलच ना. पण आज आपण अगदी बेसिक कोन म्हणजे काय, त्याचे प्रकार किती आणि कसे कोणाची नावं वेगवेगळी कसे ओळखू शकतो आपण, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला आज सोनलताई मार्गदर्शन करणार आहे. तर सगळ्यांनीच आहात तयार सगळे? हो वही पेन आहे ना जवळ सगळ्यांच्या? हो हो. आधी आपल्याला पोल क्वेश्चन्स येतील, मग ते तुम्ही नीट वाचा आणि टिक मार्क करून सबमिट करा, किंवा आधी सोनलताई बोलतील आणि मग आपण स्टार्ट करूया. सोनलताई. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात? खूप छान. सगळे मजेत आहेत? छान आहेत ना? हो. तर आज तुम्ही मला ओळखलात का? मी तुमचं लास्ट सेशन घेतलं होतं क्षेत्रफळ म्हणून. क्षेत्रफळ कसं काढायचं असतं, त्यासाठी सूत्र कशी असतात, त्याचं सेशन घेतलं होतं, बरोबर? हो. बरोबर का? आठवते का मी? हो हो. बरं, मला सांगा मग, गेल्या सेशन मध्ये आपण क्षेत्रफळ बघितलं होतं, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतं बरं, सांगा बरं जरा मला. पाय इंटू त्रिज्या स्क्वेअर. अरे वा, आपली मुलं तर खूप हुशार आहेत, छान आहेत, लक्षात ठेवतात सगळं आपण शिकवलेलं. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवताय आणि अभ्यास पण करताय घरी त्या गोष्टींचा, बरोबर ना? हो. अरे वा, छान छान. बर, मला सांगा, तुम्हाला भूमिती आवडते का? हो. आवडते, सगळ्यांना आवडते का? नाही. नाही आवडत? नाही. काही जणांना आवडते, काही जणांना नाही आवडत, असं आहे का? हा. बर, ठीक आहे. तरी सुद्धा आज आपण शिकणार आहोत भूमिती. त्यात कशा गमती जमती असतात, किती छानपैकी आपल्याला भूमिती शिकता येते. भूमितीतले कोन, त्याचे वेगवेगळे आकार भूमितीतले, ते आपण आज शिकणार आहोत. ठीक आहे. तर मला सांगा, तुम्हाला कोन माहितीये का? कोन काय असतो? कोन काय असतो हे माहितीये का कोणाला? नाही माहिती? म्यूट आहेत सगळ्यांचे फोन. अनम्यूट करा ना. ज्यांना आन्सर द्यायचंय ना, ज्यांना उत्तर द्यायचं त्यांनी अनम्यूट करायचं त्यांच्या स्क्रीनवरती मोबाईलच्या. दोन नैकरेषीय बिंदूंना कोन असे म्हणतात. दोन एकरेषीय नैकरेषीय बिंदूंना कोन असे म्हणतात. परत एकदा सांग बाळा, मला ऐकायला नाही आलं. दोन नैकरेषीय किरणांना कोन असे म्हणतात. एकच, असं नाहीये बाळा, असं नाहीये कोणाची व्याख्या. बरं, ठीक आहे, तुम्हाला कोणाची व्याख्या येत नाहीये, पण तुमच्या आजूबाजूला तुम्ही कधी कुठला कोन आहे किंवा एखादा आकार आहे कोणाचा, असं कधी तुम्ही अनुभव घेतलाय का आतापर्यंत? हो. कुठला कुठला सांगा बरं मला. सांगा ना, कोणाचा कुठला आकार तुम्ही बघितलाय तुमच्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला? आईस्क्रीमचा कोन. अरे वा, छान, बरोबर आहे. आईस्क्रीमच्या कोन मध्ये कोनच असतो एक प्रकारचा, तो कोणाचा आकार असतो, बरोबर आहे. अजून कुठला बघितलाय का? भिंतीचा कोपरा. अरे वा, छान छान. म्हणजे जिथे तुम्ही रुसून जाऊन बसता तो कोपरा का भिंतीचा? घरातलं कोण ओरडलं तर?
बरोबर का? कोपरा. तुम्हाला घरात कोण ओरडलं की तुम्ही कोण- कोपऱ्यात जाऊन बसून बसता, तो कोपरा का? हो. बरं बरं ठीक आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कुठल्या कुठल्या आपल्या आजूबाजूच्या जे आकार असतात त्याला तिथं कुठला तरी कोण तयार होतो. बरोबर आहे? बरोबर का? हो. मग आपण आता शिकूया. आपण एक व्हिडिओ बघूया. त्या व्हिडिओ मध्ये आपल्याला कोण कसा तयार होतो, त्याचे किती प्रकार आहेत हे आपल्याला आज बघायचं आहे. पण त्या अगोदर आपल्या नेहमीच्या प्रमाणे आपण नेहमी एक पोल घेतो आणि त्या पोल मध्ये वेगवेगळे प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तर तुम्ही द्यायची आहेत. ठीक आहे? चालेल ना? आपण पोल शेअर करूया तुमच्या स्क्रीनवरती. चालेल? दीदी शेअर करा पोलचे क्वेश्चन. कोणाला आला का? हो हो आलं दीदी. वाचू नको दीदी, परत शेअर करा. नाही दिसत आहे मला. पोल दिसत नाहीये. पहिला प्रश्न आहे, रेषा ही टिंबटिंब असते. दीदी पोल गेलं, परत दिसत नाहीये स्क्रीनवरती. एक पोल मिनिट हा, दिसत नाहीये स्क्रीनवरती. मी करते, एकच मिनिट थांब जरा. आता आलाय? सगळ्यांना दिसतंय पोलचे क्वेश्चन? पोलचे प्रश्न दिसतायत का? मानसी, पोलचा प्रश्न दिसतोय बेटा? हॅलो मानसी. हो दिसतोय ताई. समृद्धी दिसतोय? हो हो, दिसतोय. दिसतोय. मुलं भरतायत. हो. प्रश्न मी तुम्हाला वाचून दाखवते. पहिला प्रश्न आहे, रेषा टिंबटिंब असते. त्यातला पहिला ऑप्शन आहे मर्यादित आणि दुसरा ऑप्शन आहे अमर्यादित. दुसरा प्रश्न आहे, कोण कशाने मोजतात? त्यातला पहिला ऑप्शन आहे कोण मापक, दुसरा ऑप्शन आहे पट्टी. तिसरा प्रश्न आहे, 90 अंशाच्या कोनाला काय म्हणतात? त्यातला पहिला ऑप्शन आहे काटकोन, दुसरा ऑप्शन आहे लघुकोन. चौथा प्रश्न आहे, 90 अंशाच्या पेक्षा मोठ्या कोनाला काय म्हणतात? त्यातला पहिला ऑप्शन आहे काटकोन आणि दुसरा ऑप्शन आहे विशाल कोन. सगळ्यांचे प्रश्न सोडून झाले असेल तर त्यांनी ते प्रश्न सबमिट करायचे. झालंय सगळ्यांचं? हो झालं. हो झालं दीदी. हो झालं. सबमिट केलंय का पण? सगळ्यांनी सबमिट हो केलं? हो केलं. हो हो. मग आपण आता व्हिडिओ बघूया. त्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला कळेल की कोण कसा तयार होतो, भूमितीच्या वेगवेगळ्या आकृत्या कशा असतात, कोण कसे तयार होतात, परत त्या कोणाला काय काय म्हणतात, ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. ठीक आहे? आपण व्हिडिओ शेअर करूया. सोनाली, 1-2च मिनिटं फक्त. हो दीदी. सोनाली, पहिले भूमितीचा दाखवायचा आहे ना? हो भूमितीचं दाखवायचं दीदी. ओके.
ज्यांना भूमिती चांगली समजून शिकायचं आहे किंवा सुरुवात केलेली आहे, ज्यांना भूमिती शिकण्याची सुरुवात करायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भूमितीची सुरुवात बिंदू, रेषा, प्रतल, रेषाखंड, किरण या सर्व गोष्टीपासून सुरुवात होते. तर या सर्व संकल्पना अतिशय सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. सर्व संकल्पना समजून घ्या. त्याचबरोबर कोणाचे प्रकार हाही घटक आपण या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. चला तर पाहूया मग महत्त्वाचे घटक. भूमितीमधील अतिशय महत्त्वाचे आणि बेसिक कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन या सर्व घटकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. पहिला तो म्हणजे बिंदू. तर बिंदू म्हणजे काय किंवा पॉइंट म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या पेन्सिल जेव्हा आपण एखाद्या कागदावर किंवा एखाद्या पृष्ठभागावर टेकवतो तेव्हा जी खूण तयार होते त्याला बिंदू असं म्हणतात. तर या ठिकाणी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, बिंदू ई. तर या ठिकाणी या प्रकारचे जे आपण पेन किंवा पेन्सिल कागदावर टेकवल्या जी खूण तयार होते त्याला बिंदू असं म्हणतात. तर याप्रमाणे आपण बिंदू बद्दल सांगू शकतो. यानंतर पाहूया रेषा म्हणजे काय. पहा, जेव्हा आपण बिंदू असे जोडतो, म्हणजे असे जर बिंदू आपण जोडत गेलो एकमेकाला, असे हजारो बिंदू जेव्हा एकमेकाला जोडतो आपण, तुम्हाला लक्षात आलं असेल या ठिकाणी आपण रेष ओढत नाही. तर या ठिकाणी एका सरळ रेषेमध्ये जेव्हा हे बिंदू जोडतो आणि हे जोडल्यानंतर जी आपल्याला एक रेषा दिसते, तर या ठिकाणी ही अशी एक सरळ रेषा दिसेल. तर ही जर रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जात असेल, दोन्ही बाजूला अमर्याद वाढते, तेव्हा याला रेषा असं म्हणतात. यावर जर आपण दोन बिंदू घेतले ए आणि बी, तर याचं वाचन आपण असं करू शकतो, रेषा ए बी किंवा रेषा बी ए. रेषेचं वाचन करत असताना दोन्ही बाजून आपण वाचन करू शकतो, रेषा ए बी किंवा रेषा बी ए. तर पहा, कोणतीही रेषा काढल्यानंतर समजा ही पी क्यू आहे, तर रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी या पद्धतीने याचं वाचन करतात. यानंतर पुढचा भाग आहे रेषाखंड. रेषाखंड म्हणजे काय? तर मर्यादित रेषेला, मर्यादित रेषा म्हणजे समजा या ठिकाणी ही मर्यादित रेषा आहे, तर याला जर नाव दिलं तर हा झाला रेषाखंड ए बी, किंवा याचं वाचन असं पण करता येतं आपल्याला, रेषाखंड बी ए. ए बी किंवा बी ए. रेषेत आणि रेषाखंड मध्ये काय फरक आहे पहा. रेषेला दोन्ही बाजूला असे बाण दाखवलेले असतात, ही आहे रेषा, आणि याचा मर्यादित भाग जर आपण काढून घेतला तर त्याला म्हणतात आपण रेषाखंड. तर ही संकल्पना समजून घ्या, दोन्हीमध्ये काय फरक आहे, रेषा आणि रेषाखंड. यानंतर पाहूया आपण किरण. रेषेचा अर्धा भाग किंवा एका विशिष्ट बिंदूपासून एकाच दिशेला वाढणारी जी काही रेषा असेल किंवा रेषाखंड असेल त्याला किरण असं म्हणतात. जसं की आपण एखादा जर सूर्य काढला तर सूर्याचे जसे किरण आपल्या पृथ्वीकडे येतात, त्या पद्धतीने ही संकल्पना आहे किरण. तर या ठिकाणी जर नाव दिलं ए बी, तर याचं वाचन असं करतात, किरण ए बी. ए कडून बी कडे वाचतात, याचं वाचन किरण बी ए असं केव्हाही करत नाहीत, हे लक्षात ठेवा. किरण बी ए कधीही वाचत नाहीत, फक्त जिकडून सुरू झाला तिकडून जिकडे जात आहे त्याच दिशेने आपण याचं वाचन करतो. तर यालाच आपण इंग्लिशमध्ये रे असं म्हणतो, रे ए बी. यानंतर पुढची संकल्पना पाहूया आपण, कोन. तर आता कोन म्हणजे काय, दोन किरण जर एकाच बिंदूतून निघाले, समजा हा एक किरण निघाला आणि हा एक किरण निघाला, तर आता ही जी आकृती तयार झाली आहे याला कोन असं म्हणतात. याचं जर वाचन करायचं असेल, याला जर नाव दिले आपण बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी, तर याला असं वाचतात, कोन ए बी सी. आणि ह्याला शॉर्टकटमध्ये असं लिहितात, कोन ए बी सी. आणि एकाच अक्षराचं जर नाव वाचायचं असेल, कोन बी हे सुद्धा बरोबर आहे, म्हणजे हा कोन बी बरोबर आहे, कोन एबीसी बरोबर आहे, कोन ए बी सी बरोबर आहे, सी बी ए सुद्धा म्हणता येईल आपल्याला, कोन सी बी ए. तर या पद्धतीने या कोणाचं वाचन केलं जातं. तर हा आहे कोन. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी कोन आणि कोन ही संकल्पना समजून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत
कोणाचे प्रकार, आणि या कोणाच्या प्रकारामध्ये पहिलाच प्रकार आहे तो म्हणजे लघु कोन, त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्यूट अँगल. तर याची व्याख्या अशी आहे, 0 अंश पेक्षा मोठा आणि 90 अंश पेक्षा लहान. म्हणजे 0 अंशपेक्षा मोठा असावा आणि 90 अंशापेक्षा लहान असावा. उदाहरणार्थ समजा हा जर 60 अंशाचा असेल तर हा पण लघुकोन आहे, हा 30 अंशाचा असेल तर हा पण लघुकोन आहे, हा 35 अंशाचा असेल तर हा पण लघुकोन आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, 0 पेक्षा मोठा असणारा आणि 90 पेक्षा लहान, मग तो 89 अंश जरी असला तरी तो लघुकोन आहे, 89.85 जरी असला तरी तो लघुकोन आहे. तर लघुकोनाची व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल. यानंतर पाहूया आपण काटकोन. तर या ठिकाणी आहे काटकोन. ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला काटकोन असं म्हणतात, आणि काटकोन दाखवण्यासाठी या प्रकारची एक चौकट केली जाते. तर हे जे चिन्ह दिलेलं आहे हे काटकोनाचं चिन्ह आहे, याचं 90 अंश लिहितात किंवा ही चौकट काढतात. एखादा जर कोण आपण असा सरळ दिसत असेल तर याला 90 अंश आपण म्हणू शकत नाही, पण जर या ठिकाणी अशी खूण केली तर हा 90 अंशाचा असतो. ही संकल्पना लक्षात ठेवा. त्यालाच इंग्लिशमध्ये राईट अँगल असं म्हणतात. तर ज्या कोणाचं माप 90 अंश असतं त्याला आपण काटकोन असं म्हणतो. यानंतर पुढची संकल्पना आहे विशाल कोन. यालाच इंग्लिशमध्ये ॲप्टूस अँगल पण असं म्हणतात. विशाल कोन म्हणजे काय, 90 पेक्षा मोठा आणि 180 अंश पेक्षा लहान. 90 अंशापेक्षा मोठा, मग तो 140 अंश असेल किंवा 122 अंश असेल, काही असेल, 90 पेक्षा मोठा असावा आणि 180 पेक्षा लहान असावा, अशा कोणाला विशाल कोन असं म्हणतात. तर हे आपल्याला माहित असलेले कोण आहेत, लघु कोन, काटकोन, विशाल कोन. आता आपण पाहूया सरळ कोन. सरळ कोन म्हणजे काय, तर स्ट्रेट अँगल. एखादी रेषा आपण जेव्हा सरळ ओढतो तेव्हा हा कोन जो पूर्ण कोन होतो, म्हणजे हा जो कोन आहे याला सरळ कोन असं म्हणतात. तर हा सरळ कोन, तर तुम्हाला लक्षात आलं असेल सरळ कोनाचं माप हे 180 अंश असतं. तर ते कसं काय, तर पाहूया आपण. ही एक सरळ रेषा ओढली आणि दुसरी जर या ठिकाणी आपण एक सरळ रेषा ओढली तर हा एक काटकोन झाला, हा 90 अंशाचा असतो. हा दुसरा काटकोन झाला, हा 90 अंशाचा असतो. आणि म्हणून हा जो दोन्ही मिळून जो कोन तयार होतो तो 180 अंशाचा असतो. म्हणून सरळ कोनाचं माप हे 180 अंश असतो. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. सरळ कोनाचं माप हे 180 अंश असतं. यानंतर पाहूया 0 अंशाचा कोन. 0 अंशाचा कोन म्हणजे काय, तर कोणाची सुरुवात झाली पण दोन्ही किरण एकाच रेषेवर आहेत. पहा या ठिकाणी हा 0 अंश कोन, म्हणजे कोणाला ज्या दोन बाजू असतात, समजा ही एक बाजू आहे दुसरी एक बाजू आहे, दुसरी बाजू आहे किंवा दुसरा जो किरण आहे तर तो हा निघालाच नाही. दोन्ही किरण एकाच ठिकाणी जर गेले तर या ठिकाणी हे 0 अंश आहे असं आपण म्हणतो. तर 0 अंश माप असलेलं जे काही कोन असेल त्याला आपण 0 अँगल असं म्हणतो. यानंतर पाहूया पुढचा कोन. पुढचा कोन आहे प्रविशाल कोन. यालाच इंग्लिशमध्ये रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात. तर प्रविशाल कोन कोणाला म्हणायचं, तर सरळ रेषेपेक्षा मोठा, म्हणजेच ज्याचं माप 180 अंश पेक्षा जास्त आणि 360 अंश पेक्षा कमी जे कोण असतील त्याला म्हणतात प्रविशाल कोन. आता या ठिकाणी ही आकृती काढलेली आहे. तर या आकृतीमध्ये समजा हा कोन असेल 210 अंशाचा. समजा ही आकृती काढलेली आहे, या आकृतीमध्ये हा कोन असेल समजा 240 अंशाचा. तर हे सगळे प्रविशाल कोन झाले. 195 अंश, 200 अंश, 360 अंशापर्यंत, अगदी 350 अंशाचा सुद्धा कोन हा प्रविशाल कोन मध्येच येतो. यानंतर पाहूया पूर्ण कोन. तर या ठिकाणी पूर्ण कोन आपण पाहणार आहोत. पूर्ण कोनामध्ये जी संकल्पना दिलेली आहे, तर हा एक किरण आहे आणि या किरणातून दुसरे किरण असे निघणार आहेत, असे किरण असणार आहेत. तर हा जो किरण काढलेला आहे तर इथून निघालेला किरण असा पूर्ण फिरून आला इथपर्यंत आणि दुसरा किरण इथूनच गेला. तर या ठिकाणी हे होते पूर्ण कोन. आणि या ठिकाणी पहा आपण जे किरण दाखवलेले आहेत, हा किरण आणि दुसरा किरण हा पूर्ण फिरल्यानंतर इथं आलेला आहे. तर याला 360 अंश असं म्हणतात. 0 अंश आणि 360 अंश मध्ये काय फरक आहे ते पण सांगतो.
तर ही आकृती आहे 0 अंशाची आणि हा पूर्ण असं जर साईन दाखवलं या ठिकाणी पूर्ण फिरलेलं तर हा आहे 0 अंश आणि हा आहे 360 अंश. दिसायला दोन्ही सारखे आहेत परंतु त्यांच्या ज्या खुणा आहेत हे लक्षात घ्या. हा दुसरा किरण इथूनच निघालाय, हा किरण मात्र पूर्ण फिरल्यानंतर पुन्हा इथं आलेला आहे. तर हा आहे 0 अंशाची 360 अंशाची संकल्पना. तर या पद्धतीनं आपण लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन या संकल्पना या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. सगळ्यांनी व्हिडिओ बघितला का हा? हो समजला तुम्हाला हो. हा व्हिडिओ? हो मला अजून काही प्रश्नांची उत्तरं द्या बरं मग तुम्ही. तुम्हाला हा व्हिडिओ समजलाय तर. कोण कशाला म्हणतात बरं मुलांनो? दोन किरण एकाच बिंदूतून निघणे त्याला कोन असे म्हणतात. अरे वा, छान. दोन किरण जेव्हा एकाच बिंदूतून निघतात तेव्हा त्याला कोन असं म्हणतात. बरोबर आहे. आणि रेषा कशाला म्हणतात बरं? रेषा कशाला म्हणतात? असंख्य बिंदू एक असंख्य बिंदू हा दीदी मी सांगू सांग ना बाळा. स्वप्नील बनच्या इथे खूप जोरात आवाज येतोय. स्वप्नील बन, मी फोन म्यूट करते, परत अनम्यूट केला जातोय. स्वप्नील एक मिनिट जरा थोडं थांबा. आपण जे कोणी आहे ना त्यांना म्यूट करूयात. जरा सगळ्यांनी लक्ष द्या. आपण इकडे बसलेलो आहोत तर आपण अभ्यासाकडेच लक्ष देऊयात आणि बोलायचं असेल तेव्हाच आपला माईक बंद चालू करायचा, नाही तर आपला माईक बंद करा प्लीज. माईक बंद करा. ठीक आहे. दोन्ही बाजूंना अमर्याद वाढणारी रेषा अमर्याद वाढणारे म्हणजे रेषा. व्हेरी गुड. दोन्ही बाजूना अमर्यादित वाढणारे बिंदूंचा समूह म्हणजे रेषा. ठीक आहे. आता मला सांगा कोणाचे किती प्रकार तुम्ही बघितलेत बरं ह्याच्यामध्ये? कोणाचे किती प्रकार तुम्ही बघितलेत या व्हिडिओमध्ये? 7. सांगा बरं कुठले कुठले बघितलेत? लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन. बोलायचं एका एकाने सगळ्यांनी एकदम नाही बोलायचं. सोनाली मी एक रिक्वेस्ट करू का? सोनाली मी एक रिक्वेस्ट करते. मानसी आणि समृद्धी खूप लवकर आन्सर करतायत त्याच्यामुळे बाकी मुलांना उत्तर द्यायला वेळ नाही मिळत. तर मानसी आणि समृद्धी तुम्ही सगळ्यात शेवट बेटा आन्सर करा, कारण जे नव्याने जॉईन होतात ना मग त्यांना छान नाही वाटत, त्यांना बोलता नाही येत. तर प्लीज थोडं उशिरा तुम्ही आन्सर करा. पहिले इतरांना आपण विचारूया. ठीक आहे. सिद्धी हॅलो माईक टेस्टिंग 1 2 3 सिद्धी काय चाललंय? तर तुम्ही बघितले बाळांनो? हॅलो स्पीकिंग. कोणाचे किती प्रकार बघितलेत मला सांगाल का कोणी? दीदी मी सांगू? हो सांग बाळा. 7. कोणते कोणते सांग बरं जरा. काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन, लघुकोन. व्हेरी गुड. कोणाचे 7 प्रकार आज आपण बघितले. लघुकोन, काटकोन, विशाल कोन, प्रविशाल कोन, शून्य कोन, पूर्ण कोन आणि अजून काही राहिले का? सरळ कोन. सरळ कोन. व्हेरी गुड. असे आपण 7 आज बघितले. ठीक आहे. तर तुम्हाला आणखी काही अडचण आहे का? कोणाला काही समजलं नाहीये का? तर ते विचारा मला बरं तुम्ही. काही कळलं नसेल तर. सगळं समजलं सगळ्यांना? सगळं कळलंय का तुम्हाला बाळांनो? हो.
आता हे जे कोनांचे जे प्रकार आहेत, आपण जे कोनांचे प्रकार बघितलेत, ते आपल्या घरात एक घड्याळ असतं, बरोबर आहे? भिंतीवरती घड्याळ असतं आपल्या प्रत्येकाच्या घरात. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भिंतीवरती घड्याळ असतं का? हो. हो. तर त्या घड्याळांमध्ये वेगवेगळे प्रकारचे कोन तयार होतात का हो? हो. होतात का? कुठले कुठले होतात सांगा बरं जरा, एखादा तरी सांगा मला. काटकोन लघुकोन. कसे होतात ते? कसे होतात? सरळ कोण, शून्य कोण सोडून सगळे तयार होतात. कुठला कोन सोडून? सगळे तयार होतात. कुठला कोन सोडून तयार होतात सगळे असं म्हटलीस तू? शून्य कोण होतो. शून्य कोन पण होतो. अजून सगळे कसे होतात? कसे कसे होतात ते मला सांगेल का कोणी? हॅलो. 3 वाजता काटकोन होतो. अरे वा, 3 वाजता काटकोन. 2 वाजता लघुकोन, 6 वाजता सरळ कोण, 12 वाजता शून्य कोण किंवा पूर्ण कोण, 8 वाजता विशाल कोण होत. अच्छा, ठीक आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे का? सगळ्यांना माहिती आहे का? माहिती आहे का? व्हेरी गुड. म्हणजे सगळीच मुलं आपली हुशार आहे. सगळ्यांना माहिती आहे की घड्याळामध्ये विशाल कोण होतो, लघु कोण होतो, काटकोन होतो, शून्य कोण होतो. बरोबर ना? बरोबर का? तरी सुद्धा आपण एक छानसा व्हिडिओ बघणार आहोत की आपण कसं छानपैकी आणखी छानपैकी आपल्याला सगळ्यांना माहिती होतो. काय म्हटलं? अगं तो माझा पेन, तुला पेन्सिल आणली. म्यूट करा बरं तुमचे फोन. तुमचे फोन म्यूट करा सगळ्यांनी. बऱ्याच जणांना माहितीये की घड्याळामध्ये कुठले कुठले कोन तयार होतात ते, ठीक आहे. पण ज्यांना कोणाला अगदीच माहिती नसेल, अगदीच कोणाला काय असतात घड्याळामध्ये कसे कोन तयार होतात ते माहिती नसेल, तर त्यासाठी आपण एक छानसा छोटासा व्हिडिओ बघणार आहोत. तो व्हिडिओ आपण आता बघूया, ठीक आहे? हो. ज्यांना भूमी कोन म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत. तर आता आपण कोनांचे प्रकार समजावून घेऊया. पहिला प्रकार आहे काटकोन. काटकोन हा 90 अंशांचा असतो. म्हणजे तो कसा दिसतो? म्हणजे तो असा दिसू शकतो किंवा असा पण दिसू शकतो. आपण काटकोन कुठे पाहिलेला आहे? जेव्हा आपण बघतो की घरामधली फरशी आणि भिंत यांच्यामधला जो कोन आहे तो आहे काटकोन. तो आहे 90 अंशाचा. अजून कुठे पाहिला आहे? तर घड्याळाच्या काट्या जेव्हा 3 वाजतात तेव्हा काटकोन होतो. अजून किती वाजता होतो? तर 9 वाजता सुद्धा काटकोन असतो. आता पुढचा प्रकार आहे लघुकोन. लघुकोन म्हणजे जो काटकोनापेक्षा लहान असतो, म्हणजे जो 90 अंशापेक्षा कमी असतो, त्याला लघुकोन म्हणतात. तो असा वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. आता इथे 2च दाखवलेले आहेत, पण अजूनही तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे लघुकोन काढून बघू शकता. लघुकोन कधी दिसतो घड्याळामध्ये? तर 11 वाजता लघुकोन येतो किंवा 2 वाजता असतो. अजून कधी असू शकेल? 1 वाजता पण असेल, 10 वाजता पण असेल. तर हे सगळे जे 90 अंशापेक्षा कमी आहेत ते सगळे लघुकोन आहेत. आता 90 अंशापेक्षा मोठा असतो तो कोणता कोन असतो? तर त्याला विशाल कोन म्हणतात. विशाल म्हणजे काय? विशाल म्हणजे 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे तो विशाल कोन आहे. विशाल कोन कसा दिसतो? तर इथे उदाहरणं दाखवली की कसा विशाल कोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. घड्याळामध्ये विशाल कोन कधी दिसेल? 7 वाजता दिसू शकेल, 4 वाजता दिसू शकेल, 5 वाजता दिसू शकेल किंवा 8 वाजता सुद्धा विशाल कोन दिसू शकेल. आता जेव्हा दोन्ही कोनांच्या ज्या दोन्ही भुजा आहेत त्या एका
रेषेत येतात, वेगळ्या वेगळ्या दिशांना तोंड करून पण एका दिशेत येतात, तेव्हा 180 अंशाचा कोन असतो आणि तो असा दिसतो. म्हणजे आपल्याला वाटतं की ही एक रेषा आहे, पण खरं म्हणजे तो कोन सुद्धा आहे. आणि तो किती अंशाचा कोन आहे, तर तो 180 अंशाचा कोन आहे. आणि तो घड्याळामध्ये किती वाजता दिसतो? 6 वाजता दिसतो. 6 वाजता बरोबर घड्याळाचे जे दोन्ही हात आहेत ते एका रेषेमध्ये आलेले आहेत. आता 0 अंशाचा कोन असतो का? असतो. कधी असेल 0 अंशाचा कोन? जेव्हा कोनांच्या दोन्ही भुजा या एकमेकावर असतील त्यावेळेला 0 अंशाचा कोन असतो. आता इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक पहिला पण 0 अंशाचा कोन आहे, दुसराही 0 अंशाचा कोन आहे. आपल्याला एकच भुजा दिसते का? कारण दोन्ही भुजा या एकमेकांवर आहेत. घड्याळामध्ये 0 अंशाचा कोन कधी होतो? तर जेव्हा 12 वाजतात, म्हणजे दोन्ही हात एकमेकावर असतात त्यावेळेला 0 अंशाचा कोन होतो. बघितला सगळ्यांनी व्हिडिओ? हो. आता ह्यातली सगळ्यांनी मला अगोदर तर उत्तरं दिलीच होती की हा 1 वाजता लघुकोन होतो, 3 वाजता काटकोन होतो. मला सांगा बरं, प्रविशाल कोन कधी होतो सांगा बरं? प्रविशाल कोन घड्याळामध्ये कधी होतो ते सांगा. 8 वाजता. किती वाजता? किती वाजता? 8 वाजता. प्रविशाल कोण असतो बाळा? प्रविशाल कोन म्हणजे काय सांगा बरं जरा मला एकदा. ज्या कोणाचे माप 180 पेक्षा जास्त आणि 307 पेक्षा कमी असते त्याला प्रविशाल कोन असे म्हणतात. बरोबर. मग सांगा ना मला, घड्याळामध्ये प्रविशाल कोन किती वाजता होतो? 7 वाजता. व्हेरी गुड. 7:15 वाजता. अजून? अजून किती वाजता होतो? 11:15. 11:15. 11:15 वाजता प्रविशाल कोन होते? 7:15 म्हणजे 10 ते. अरे मग बघा ना जरा आणखीन किती वाजता होतो प्रविशाल कोन? सोनाली, हॅलो. हो, आय गेस बोला मला ना. असं वाटतं की काही मुलांना जरा लेट जॉईन झाली होती. तर आपला पहिला भूमितीचा जो व्हिडिओ आहे ना तो छानपैकी बघायला सांगूयात परत एकदा. 5 मिनिट्सच आहे तो. आणि इकडे जे लता मेंगळे ताईंच्या इथे मुलं बसलेली आहेत ती मुलं, स्वप्नील बनच्या इथे जी मुलं बसलेली आहेत ती मुलं, सनी शिंदेच्या इथली मुलं, रेनबो होमच्या इथली मुलं, या मुलांना जास्त कॉन्सन्ट्रेट करून प्रश्न विचारले ना, उरलेले नंतर सांगतील. रुपाली ताईंच्या इथे जी मुलं बसलेली आहेत ती मुलं. तर या मुलांना असं नाव घेऊन जरी म्हटलं ना की तुम्ही तुमच्या ग्रुपनी सांगा तरी संधी मिळेल, कारण त्यांना पटापट संधी घेता येत नाहीये. ठीक आहे दीदी. तर थोडं आपण तो एक व्हिडिओ एकदा दाखवूयात असं वाटतंय, कारण त्या मुलांना कोणच नाही लक्षात आलाय, त्याच्यामुळे पुढचं बोलता येत नाहीये. आपण आपला जो पहिला व्हिडिओ आहे ना, कोन किंवा भूमितीचे जे वेगवेगळे आकार आहे कसे असतात, तो व्हिडिओ आपण आता परत एकदा बघूया. हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि शक्यतो तुम्हाला जर काही लिहून घ्यायचं असेल ना मुलांनो, तर लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक कळेल की आपण काय बोलतो आहोत. ज्यांना भूमिती चांगली समजून शिकायचं आहे किंवा सुरुवात केलेली आहे, ज्यांना भूमिती शिकण्याची सुरुवात करायची आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. कारण भूमितीची सुरुवात बिंदू, रेषा, प्रतल,
रेषाखंड, किरण या सर्व गोष्टीपासून सुरुवात होते. तर या सर्व संकल्पना अतिशय सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत. सर्व संकल्पना समजून घ्या. त्याचबरोबर कोणाचे प्रकार हाही घटक आपण या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. चला तर पाहूया मग महत्त्वाचे घटक. भूमितीमधील अतिशय महत्त्वाचे आणि बेसिक कन्सेप्ट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये आपण बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, कोन, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन या सर्व घटकांची थोडक्यात माहिती घेणार आहोत. तर सुरुवात करूया आपण. पहिला तो म्हणजे बिंदू. तर बिंदू म्हणजे काय किंवा पॉइंट म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या पेन्सिल जेव्हा आपण एखाद्या कागदावर किंवा एखाद्या पृष्ठभागावर टेकवतो तेव्हा जी खूण तयार होते त्याला बिंदू असं म्हणतात. तर या ठिकाणी बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, बिंदू ई. तर या ठिकाणी या प्रकारचे जे आपण पेन किंवा पेन्सिल कागदावर टेकवल्या जी खूण तयार होते त्याला बिंदू असं म्हणतात. तर याप्रमाणे आपण बिंदू बद्दल सांगू शकतो. यानंतर पाहूया. मला असं वाटतं की आता आपण बिंदू बद्दल बोललो ना, तर त्यापैकी कुठल्याही एका गटाला कॉन्सन्ट्रेट करून सोनाली विचार, बिंदू म्हणजे काय? हॅलो हॅलो सोनाली. हो दीदी, एक मिनिट. हा, मानसी बरोबर जे आहेत, मानसीच्या बरोबर जे आहेत त्यांनी मला सांगा बरं बिंदू म्हणजे काय ते. मानसीचा गट सोडून सोनाली. मानसी रेनबो होम मधले जे आहेत त्यांनी सांगा. रेनबो होम कॉर्पोरेशन मध्ये जे आहेत त्यांनी सांगा बिंदू म्हणजे काय. सांगू शकतायत का? नाही तर लताताईंच्या इथल्या मुलांना विचार. आता नाही सांगू त्याचे का कोणी रेनबो होम मधून. बोलतायत ना? हा, थोडं जवळ येऊन बोल, नाही आवाज येते. मी सांगू? हा, जवळ येऊन बोल, जरा फोन जवळ घेऊन बोल ना. सोनाली जरा लीड कर ना. तिचा आवाज येतोय का तुला? काही दीदी मला आवाज येत नाहीये. म्हणूनच सांग त्याला की आवाज येत नाहीये असं म्हण तिला. बाळा मला आवाज येत नाहीये, परत एकदा सांगतेस का? आपण किंवा पेन्सिल आपण वहीवर डॉट देतो ना त्याला बिंदू असे म्हणतात. ए किंवा बी किंवा सी. आपण पेन्सिलनी किंवा पेननी एखाद्या पृष्ठभागावरती जेव्हा तो टेकवतो तेव्हा जो आकार तयार होतो त्याला बिंदू असं म्हणतात. असं म्हणायचंय का तुला? व्हेरी गुड, बरोबर. अजून कोणाला सांगायचंय का? लताताईंच्या इथे कोणाला सांगायचंय का बिंदू कशाला म्हणतात ते? अमरला विचार. लताताईंच्या इथे अमर आहे. अमर सांग, तू माईक चालू कर तुझ्या फोनचा आणि सांग बिंदू म्हणजे काय? बिंदू म्हणजे आपण एखाद्या पृष्ठभागावरती जेव्हा पेनानी आणि पेन्सिलनी आपण जेव्हा पेन किंवा पेन्सिल टेकवतो तेव्हा जो आकार तयार होतो त्याला बिंदू असं म्हणतात. ठीक आहे, समजलं सगळ्यांना? रेषा म्हणजे काय पहा. जेव्हा आपण बिंदू असे जोडतो म्हणजे असे जर बिंदू आपण जोडत गेलो एकमेकाला, असे हजारो बिंदू जेव्हा एकमेकाला जोडतो आपण, तुम्हाला लक्षात आलं असेल या ठिकाणी आपण रेष ओढत नाही. तर या ठिकाणी एका सरळ रेषेमध्ये जेव्हा हे बिंदू जोडतो आणि हे जोडल्यानंतर जी आपल्याला एक रेषा दिसते, तर या ठिकाणी ही अशी एक सरळ रेषा दिसेल. तर ही जर रेषा दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जात असेल, दोन्ही बाजूला अमर्याद वाढते, तेव्हा याला रेषा असं म्हणतात.
यावर जर आपण दोन बिंदू घेतले ए आणि बी, तर याचं वाचन आपण असं करू शकतो, रेषा ए बी किंवा रेषा बी ए. रेषेचं वाचन करत असताना दोन्ही बाजूने आपण वाचन करू शकतो, रेषा ए बी किंवा रेषा बी ए. तर पहा, कोणतीही रेषा काढल्यानंतर समजा ही पी क्यू आहे, तर रेषा पी क्यू किंवा रेषा क्यू पी या पद्धतीने याचं वाचन करतात. यानंतर पुढचा भाग आहे रेषाखंड. रेषा कोणाला सांगायची असेल तर सांगा परत एकदा. जयश्री कोण आहे? तिने जरा सांगितलं तर चांगलं होईल, रेषा कशाला म्हणतात ते. जयश्री म्हणून कोणीतरी आहेत ना आपल्या याच्यामध्ये मीटिंग मध्ये? त्यांच्या इथे कोण आहेत लहान मुलं? त्यांनी जयश्रीच्या इथे. जयश्री मी सांगू का? हा सांग ना बाळा. दोन्ही बाजूला अमर्याद असणारी म्हणजे ती रेषा. आणि कशाचा समूह असतो तो? दोन्ही बाजूला अमर्याद असते हे ठीक आहे, पण कशाचा समूह असतो तो? अमर्याद असतो तो. बिंदूंचा. व्हेरी गुड. कळलं का? जो अमर्याद बिंदूंचा समूह असतो त्याला रेषा असं म्हणतात. आणि अमर्याद म्हणजे काय ते पण थोडं स्पष्ट अमर्याद करा. म्हणजे त्याला कितीही तो आपण वाढवू शकतो, त्याला मर्यादा नसतात. तो दोन्ही बाजूला आपण कितीही वाढवू शकतो. ठीक आहे, त्याला काहीच लिमिट्स नसतात. म्हणजे त्याला काहीच म्हणजे आपण एखादी रेषा बघतो, रेषाखंड बघतो. आता तुम्ही बघितलं रेषाखंड पण मागच्या व्हिडिओ मध्ये आपण बघितला होता. आता एकदा बघूया आणि मग परत मी सांगते की रेषा आणि रेषाखंड मध्ये काय फरक आहे. रेषाखंड म्हणजे काय? तर मर्यादित रेषेला, मर्यादित रेषा म्हणजे समजा या ठिकाणी ही मर्यादित रेषा आहे, याला जर नाव दिलं तर हा झाला रेषाखंड ए बी, किंवा याचं वाचन असं पण करता येतं आपल्याला, रेषाखंड बी ए. ए बी किंवा बी ए. रेषेत आणि रेषाखंड मध्ये काय फरक आहे पहा. रेषेला दोन्ही बाजूला असे बाण दाखवलेले असतात, ही आहे रेषा, आणि याचा मर्यादित भाग जर आपण काढून घेतला तर त्याला म्हणतात आपण रेषाखंड. तर ही संकल्पना समजून घ्या, दोन्हीमध्ये काय फरक आहे, रेषा आणि रेषाखंड. यानंतर पाहूया आपण किरण. रेषा ही अमर्याद असते म्हणजे त्याचं ते आपण मोजू शकत नाही. म्हणजे जसे चांदण्या असतात त्या किती असंख्य असतात, त्या आपण मोजू शकत नाही. तसाच रेषाचा प्रकार आहे. रेषा ही कितीही लांब आपण करू शकतो, ती आपल्याला मोजता येऊ शकत नाही. रेषाखंड आपण बघितला, तो रेषाखंड कसा असतो? तर रेषाखंड हा रेषा जी अमर्याद रेषा असते त्याचा एक छोटासा भाग असतो, तो आपल्याला मोजता येऊ शकतो. म्हणजे आपण एखादा रेषाखंड घेतला, ए बी हा रेषाखंड घेतला, तर त्याचं जे मोजमाप आहे ते आपल्याला माहिती असतं. फॉर एक्झाम्पल, रेषा ए बी ही 5 सेंटीमीटरची असू शकते, 10 सेंटीमीटरची असू शकते. असं त्याला एक विशिष्ट मोजमाप असतं, मीटर्स मध्ये असू शकते. पण जे काय आहे रेषाखंड हा आपल्याला मोजता येऊ शकतो, रेषा ही आपल्याला मोजता येऊ शकत नाही. हा त्या दोन मधला प्रमुख फरक आहे. लक्षात आलाय का सगळ्यांच्या? हॅलो, पुढचं बघूया पॉइंट आपण आता. हा, सीमाताई बोलतायत का? हा, सीमाताई बोला. हा, मला फक्त मुलांशी जे मुलं हे करतायत त्यांना सांगायचं होतं की रेषा आणि रेषाखंड मध्ये काय फरक आहे, हे क्लिअर झालं का तुम्हाला मुलांना? ताईंनी सांगितलंय, कोणी सांगेल का मला? आहे कोण आहे? अदिती किंवा गायत्री? अनम्यूट करून सांगाल का काय समजलं ते? हॅलो हॅलो, तुमचा आवाज येतोय, त्यांचे फोन म्यूट्स आहेत आणि म्यूट आहे का? मी ठीक आहे, नावं चालेल. घेऊन बोलात आता मी की एका यांनी सांगा. गायत्री, समृद्धी, आदिती वगैरे आहेत का अजून फोनवर? किंवा स्वप्नील वगैरे होता? कोणी अनम्यूट करेल फोन आणि सांगेल? हा, बोला. म्हणजे आपण किती पण वाढवू शकतो त्याला. तुम्ही पहिले फोन नीट धरा बरं. होम मधल्या मुली फोन जवळ बोला.
हॅलो. हा ना फोन आहे ना, तुम्ही जवळ धरा अशा आणि व्यवस्थित बोला, मोठ्याने बोला म्हणजे तुम्हाला ऐकायला येईल. फोन जवळ आहे का बाळांनो? जी रेषा अमर्याद असते त्याला रेषा असे म्हणतात. रेषाखंड म्हणतात. अमर्यादित म्हणजे काय कळलं? हा, मर्यादित असते तो रेषाखंड आणि अमर्यादित असते ती रेषा. हा फरक कळालाय ना तुम्हाला बाळांनो? हो. कळालाय ना? हा. आता मर्यादित आणि अमर्यादित यात काय फरक आहे? मर्यादित म्हणजे ती तेवढ्या पुरतीच तत्पर असते. आणि मर्यादेमध्ये रेषाखंड. हा बरोबर. पण मर्यादित म्हणजे काय आणि अमर्यादित म्हणजे काय? काही ज्ञानेश्वरीला म्हणायचंय. हा बोला. तर मी फक्त सांगेल, मला आता आवाज येत नाहीये कोणाचाच. ताई मर्यादित म्हणजे ती तेवढ्या पुरतीच तत्पर असणे, अमर्यादित म्हणजे ते वाढत जाणे. बरोबर. आपण जर रेषाचे डायग्राम ती बघितली ना, रेषा आणि रेषाखंड, तर रेषेला दोन्ही ठिकाणी बाण असतात, जसं सोनाली ताईंनी सांगितलं. तर ते दोन्ही ठिकाणी जे बाण असतात ते आपण पुढे पट्टीने वाढवू शकतो, कितीही वाढवू शकतो. अगदी पेपरच्या बाहेर पण ती जाऊ शकते. म्हणून तिला काही मर्यादा नाहीये. तिला आपण मोजू शकत नाही की ही रेषा एवढ्या सेंटीमीटरची आहे किंवा ही रेषा एवढ्या मीटरची आहे. बरोबर आहे? तर ती खूप वाढवू शकते. पण रेषाखंड जो असतो ना, तो त्या रेषेचा एक छोटासा भाग असतो, जो मर्यादित असतो. त्याला आपण सांगू शकतो की हे 5 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आहे किंवा 1 मीटर आहे. तर ते जे शेवटी बिंदू आहेत, हॅलो, ते शेवटीचे बिंदू दिले ते दाखवतात की ती मर्यादित आहे, ती पुढे वाढू शकणार नाही. बरोबर आहे? हा. तर गेल्या वेळेस जे आपण क्षेत्रफळ आणि हे बघितलं आकृत्यांचं, तर आयताची लांबी, रुंदी असं तुम्ही म्हणत होता काय काय. तर जेव्हा बंद आकृत्या तयार होतात, तर त्या सगळ्या रेषाखंडांनी तयार झालेल्या असतात आणि त्याला विशिष्ट माप असतं. तर हा फरक आहे रेषाखंड आणि रेषेमध्ये. तर पुढच्या ज्यात आपण आकार बघितले, त्रिकोण तयार होतो, चौरस तयार होतो, आयत तयार होतो. तर या सगळ्या रेषाखंडांपासून बनलेल्या आकृत्या आहेत. आणि रेषा जी आहे ती अमर्यादित असते, ती वाढवू शकते आणि ती आपण बोलताना रेषा ए बी किंवा रेषा बी ए असं बोलू शकतो. रेषाखंडाच्या बाबतीत पण आपण रेख म्हणतात त्याला, रेख ए बी किंवा रेख बी ए असं बोलू शकतो. पण तुम्ही आता किरण बघणार आहे, आपण किरणचं हे करूया. पण आता कळालं का तुम्हाला मर्यादित आणि अमर्यादित म्हणजे काय सर्वांना? चालेल. आपण जायचं पुढे मग. जाऊया पुढे. रेषेचा पुढचं अर्धा एखादं भाग एक किंवा एका विशिष्ट बिंदूपासून एकाच दिशेला वाढणारी जी काही रेषा असेल किंवा रेषाखंड असेल त्याला किरण असं म्हणतात. जसं की आपण एखादा जर सूर्य काढला तर सूर्याचे जसे किरण आपल्या पृथ्वीकडे येतात, त्या पद्धतीने ही संकल्पना आहे किरण. तर या ठिकाणी जर नाव दिलं ए बी, तर याचं वाचन असं करतात किरण ए बी. ए कडून बी कडे वाचतात, याचं वाचन किरण बी ए असं केव्हाही करत नाहीत, हे लक्षात ठेवा. किरण बी ए कधीही वाचत नाहीत. फक्त जिकडून सुरू झाला तिकडून जिकडे जात आहे त्याच दिशेने आपण याचं वाचन करतो. तर यालाच आपण इंग्लिशमध्ये रे असं म्हणतो, रे ए बी. यानंतर पुढची संकल्पना पाहूया आपण, कोण. आपलं नाव होते बघूया. काय 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 स्वप्न थांबूयात का आपण? आता मला सांगा बरं, किरण कशाला म्हणतात मुलांनो? किरण कशाला म्हणतात? कशाला म्हणतात? हॅलो. हा. प्रसाद गाडे म्हणून कोण आहेत त्यांनी सांगितलं तर चालेल, त्यांच्या इथे कोण आहेत त्यांनी? अदिती आहे वाटतं, अदिती आणि समीक्षा. प्रसाद गाडे त्यांच्या इथे कोण आहेत त्यांनी सांगितलं तरी चालेल. अदिती आणि समीक्षा आहे ना? समीक्षा आणि आदिती आदिती आहे, हो. तर आदिती आणि समीक्षा पैकी सांगितलं तरी चालणार आहे किरण म्हणजे काय. कोण सांगणार आहे मग?
कोणी सांगते का बाळांनो? आवाज येत नाहीये का आमचा ऐकायला तुम्हाला? का मानसी? दीदी मी सांगू का? हो सांग. हो सांग. कुठून बोलतोयस तू तेवढं पण सांग. ते पण सांग. मी सृष्टी धमाले हा बोल. सृष्टी बोलते. कडून बोलते. हा. हा किरण म्हणजे एक ठिकाण आपल्याला माहित असतं आणि दुसरं ठिकाण माहित नसतं, त्याला किरण म्हणतात. आणि आपण जे ठिकाण माहित असतं त्याला जर आपण बिंदू ए म्हणलं आणि जे ठिकाण माहित नसतं कुठवर जायचे ते त्याला बी म्हटलं तर आपण ए बी असं म्हणू शकतो. पण बी ए असं म्हणू शकत नाही, कारण एक ठिकाण माहित आहे आणि दुसरं ठिकाण माहित नाही. बरोबर. हॅलो. किरण म्हणजे काय? फक्त मला तर एकच एका सांगायचंय. बिंदू. हा सीमाताई बोला ना. सीमाताई बोला. हा तुम्ही सांगताय. हा ठीक आहे. फक्त मला एकच सांगायचंय, तुम्ही जर आकृती बघितली, आपण आता रेषा बघितली, रेषाखंड बघितला, बरोबर आहे. रेषेच्या कडेला एका ठिकाणी दोन्ही ठिकाणी बाण आहेत आणि रेषाखंडाच्या दोन्ही ठिकाणी बिंदू आहेत. त्यामुळे ती मर्यादित आहे रेषाखंड, आणि बाण असल्यामुळे रेषा अमर्यादित आहे. तर ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे ह्या दोघांचं एकत्रीकरण किरण मध्ये आहे. तर किरण जो असतो तो एका ठिकाणी मर्यादित असतो, तिथून पुढे तो वाढत नाही. आणि दुसऱ्या ठिकाणी जिथे एरो आहे, म्हणजे बाण आहे, त्या ठिकाणी तो वाढत जातो. आलं लक्षात? सोनलताई तुम्ही पण ऍड करा. एक असा बिंदू असतो, त्या बिंदूपासून एक अमर्याद रेषा किंवा रेषाखंड जेव्हा आपण काढतो त्याला किरण म्हणतात. ठीक आहे. जसं त्यांनी उदाहरण दिलं बघा, सूर्यापासून आपल्याकडे जी येणारी किरण आहेत ती एका दिशेने येतात, बरोबर आहे. त्याला एक स्पेसिफिक असं त्याला दिशा असते, त्याला किरण असं म्हणतात. एका बिंदूतून जेव्हा एखादा रेषाखंड काढला जातो किंवा एखादी रेषा काढली जाते त्याला किरण असं म्हणतात. आणि तो किरण नेहमी फक्त ए बी ए असं कधीही मोजला जाऊ शकत नाही, कारण का एका विशिष्ट बिंदूतून तो काढलेला असतो, त्यामुळे त्याला किरण असं म्हणतात. ठीक आहे, पुढचं दाखवा. ज्यांना भूमिती चांगली पेन किंवा पेन्सिल कागदावर तर या ठिकाणी ही अशी एक सरळ रेषा ए बी, तर याला जर नाव दिलं त्याला म्हणतात आपण रेषा असेल किंवा रेषाखंड असेल त्याला किरण असं म्हणतात. तर या ठिकाणी जर नाव दिलं ए बी तर याचं वाचन असं करतात किरण ए बी. ए कडून बी कडे वाचतात, याचं वाचन किरण बी ए असं केव्हाही करत नाहीत, हे लक्षात ठेवा. किरण बी ए कधीही वाचत नाहीत, फक्त जिकडून सुरू झाला तिकडून जिकडे जात आहे त्याच दिशेने आपण याचं वाचन करतो. तर यालाच आपण इंग्लिशमध्ये रे असं म्हणतो, रे ए बी. यानंतर पुढची संकल्पना पाहूया आपण, कोन. तर आता कोन म्हणजे काय? दोन किरण जर एकाच बिंदूतून निघाले, समजा हा एक किरण निघाला आणि हा एक किरण निघाला, तर आता ही जी आकृती तयार झाली आहे याला कोन असं म्हणतात. याचं जर वाचन करायचं असेल, याला जर नाव दिले आपण बिंदू ए, बिंदू बी आणि बिंदू सी, तर याला असं वाचतात कोन ए बी सी. आणि ह्याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात कोन ए बी सी. आणि एकाच अक्षराचं जर नाव वाचायचं असेल कोन बी, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हा कोन बी बरोबर आहे, कोन ए बी सी बरोबर आहे, कोन ए बी सी बरोबर आहे. सी बी ए सुद्धा म्हणता येईल आपल्याला, कोन सी बी ए. तर या पद्धतीने या कोणाचं वाचन केलं जातं. तर हा आहे कोन. तर या पद्धतीने आपण या ठिकाणी कोन आणि कोन ही संकल्पना समजून घेतलेली आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत कोनाचे प्रकार. आणि या कोनाच्या प्रकारामध्ये पहिलाच प्रकार आहे तो म्हणजे लघुकोन. त्यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात ॲक्यूट अँगल. तर याची व्याख्या अशी आहे, 0 अंश पेक्षा मोठा आणि 90 अंश पेक्षा लहान. म्हणजे 0 अंश पेक्षा मोठा असावा आणि 90 अंशापेक्षा लहान असावा. उदाहरणार्थ समजा हा जर 60 अंशाचा असेल तर हा पण लघुकोन आहे, हा 30 अंशाचा असेल तर हा पण लघुकोन आहे, हा 35 अंशाचा असेल तर हा पण लघुकोन आहे. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल, 0 पेक्षा
मोठा असणारा आणि 90 पेक्षा लहान, मग तो 89° जरी असला तरी तो लघुकोन आहे. 89.85 जरी असला तरी तो लघुकोन आहे. तर लघुकोनाची व्याख्या तुमच्या लक्षात आली असेल. यानंतर पाहूया आपण हॅलो, फोटो बघायचे. फोटो नाही शेअर झालेलं का दाखवत नाही. हॅलो. हा दीदी बोला. दीदी सर्व कोण दाखवा आणि मग परत हा प्रश्न विचारेल त्यांना. अच्छा, ठीक आहे, चालेल. असं आहे. अरे त्या पेनचं तो पेन आमचा आहे ना. अरे आपण कोणाबद्दल बोलूयात का मग? कोण म्हणजे कसा, कोण तयार होतो कसं ते? मुलांनो, कोणी आहे का तिकडे? स्वप्नील, कल्याणी कोण आहे? स्वप्नील. हा, कोण कसा तयार होतो कळालं तुला? हो. सांगशील मग मला? सांगतोयस का स्वप्नील? सांग सांग हो. सांग ना. आपल्याला पहिलं कोणाचे आहे ना बाजू आणि बिंदू कळायला पाहिजे. बरोबर. आणि कोण कोण कसा तयार होतो हे पण समजलं पाहिजे. बरं मला सांग, कोणामध्ये किती किरण असतात एका कोणामध्ये? 3 किंवा 4. एका कोणामध्ये किती किरण असतात? आता पाहिलं ना. दोन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दोन किरण असतात. आणि बिंदू तुम्हाला 3 दिसतील ना. ए, बी आणि सी हे बिंदू आहेत ना. चालेल. तर हे जे 2 किरण आहे एका बिंदूपासून निघलेले, ते एकमेकांपासून वेगवेगळ्या अंतरावर असतात. आणि ते जे कोणाचं अंतर आहे त्याला आपण कोणाचं माप म्हणतो. आणि त्या मापानुसार आता पुढचे जे कोणाचे प्रकार आहेत ते आहेत. ते आपण एकदा सगळे बघूयात आणि मग शेवटी आपण याच्यावर डिस्कशन करूया. चालेल? काटकोन. या ठिकाणी आहे काटकोन. ज्या कोणाचं माप 90° असतं त्याला काटकोन असं म्हणतात. आणि काटकोन दाखवण्यासाठी या प्रकारची एक चौकट केली जाते. तर हे जे चिन्ह दिलेलं आहे हे काटकोनाचं चिन्ह आहे. याचं 90° लिहितात किंवा ही चौकट काढतात. एखादा जर कोण आपण असा सरळ दिसत असेल तर याला 90° आपण म्हणू शकत नाही. पण जर या ठिकाणी अशी खूण केली तर हा 90°चा असतो. ही संकल्पना लक्षात ठेवा. त्यालाच इंग्लिशमध्ये राईट अँगल असं म्हणतात. तर ज्या कोणाचं माप 90° असतं त्याला आपण काटकोन असं म्हणतो. यानंतर पुढची संकल्पना आहे विशाल कोन. यालाच इंग्लिशमध्ये ॲप्टूस अँगल पण असं म्हणतात. विशाल कोन म्हणजे काय? 90 पेक्षा मोठा आणि 180° पेक्षा लहान. 90° पेक्षा मोठा, मग तो 140° असेल किंवा 122° असेल, काही असेल. 90 पेक्षा मोठा असावा आणि 180 पेक्षा लहान असावा. अशा कोणाला विशाल कोन असं म्हणतात. तर हे आपल्याला माहित असलेले कोण आहेत: लघुकोन, काटकोन, विशाल कोन. आता आपण पाहूया सरळ कोन. सरळ कोन म्हणजे काय? तर स्ट्रेट अँगल. एखादी रेषा आपण जेव्हा सरळ ओढतो तेव्हा हा कोन जो पूर्ण कोन होतो, म्हणजे हा जो कोन आहे याला सरळ कोन असं म्हणतात. तर हा सरळ कोन, तर तुम्हाला लक्षात आलं असेल सरळ कोनाचं माप हे 180° असतं. तर ते कसं काय? तर पाहूया आपण. ही एक सरळ रेषा ओढली आणि दुसरी जर या ठिकाणी आपण एक सरळ रेषा ओढली तर हा एक काटकोन झाला, हा 90°चा असतो. हा दुसरा काटकोन झाला, हा 90°चा असतो. आणि म्हणून हा जो दोन्ही मिळून जो कोन तयार होतो तो 180° असतो. म्हणून सरळ कोनाचं माप हे 180° असतं. हे तुम्हाला लक्षात आलं असेल. सरळ कोनाचं माप हे 180° असतं. यानंतर पाहूया 0° कोन. 0° कोन म्हणजे काय? तर कोनाची सुरुवात झाली पण दोन्हीही किरण एकाच रेषेवर आहेत. पहा या ठिकाणी हा 0° कोन. म्हणजे कोणाला ज्या 2 बाजू असतात, समजा ही एक बाजू आहे, दुसरी एक बाजू आहे, तर ही जी दुसरी बाजू आहे किंवा दुसरा जो किरण आहे तर तो हा निघालाच नाही. दोन्हीही किरण एकाच ठिकाणी जर गेले
तर या ठिकाणी हे 0 अंश आहे असं आपण म्हणतो. तर 0 अंश माप असलेलं जे कोणी कोण असेल त्याला आपण 0 अँगल असं म्हणतो. यानंतर पाहूया पुढचा कोण. पुढचा कोण आहे प्रविशाल कोण. यालाच इंग्लिशमध्ये रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात. तर प्रविशाल कोण कोणाला म्हणायचं, तर सरळ रेषेपेक्षा मोठा म्हणजेच ज्याचं माप 180 अंश पेक्षा जास्त आणि 360 अंश पेक्षा कमी जे कोण असतील त्याला म्हणतात प्रविशाल कोण. आता या ठिकाणी ही आकृती काढलेली आहे. तर या आकृतीमध्ये समजा हा कोण असेल 210 अंशाचा. समजा ही आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये हा कोण असेल समजा 240 अंशाचा. तर हे सगळे प्रविशाल कोण झाले. 195 अंश, 200 अंश, 360 अंशापर्यंत अगदी 350 अंशाचा सुद्धा कोण हा प्रविशाल कोण मध्येच येतो. यानंतर पाहूया पूर्ण कोण. तर या ठिकाणी पूर्ण कोण आपण पाहणार आहोत. पूर्ण कोणामध्ये जी संकल्पना दिलेली आहे, तर हा एक किरण आहे आणि या किरणातून दुसरे किरण असे निघणार आहेत, असे किरण असणार आहेत. तर हा जो किरण काढलेला आहे, तर इथून निघालेला किरण असा पूर्ण फिरून आला इथपर्यंत आणि दुसरा किरण इथूनच गेला. तर या ठिकाणी हे होते पूर्ण कोण. आणि या ठिकाणी पहा आपण जे किरण दाखवलेले आहेत, हा किरण आणि दुसरा किरण हा पूर्ण फिरल्यानंतर इथं आलेला आहे. तर याला 360 अंश असं म्हणतात. 0 अंश आणि 360 अंशामध्ये काय फरक आहे ते पण सांगतो. तर ही आकृती आहे 0 अंशाची आणि हा पूर्ण असं जर साईन दाखवलं या ठिकाणी पूर्ण फिरलेलं, तर हा आहे 0 अंश आणि हा आहे 360 अंश. दिसायला दोन्ही सारखे आहेत, परंतु त्यांच्या ज्या खुणा आहेत हे लक्षात घ्या. हा दुसरा किरण इथूनच निघालाय, हा किरण मात्र पूर्ण फिरल्यानंतर पुन्हा इथं आलेला आहे. तर हा आहे 0 अंशाची 360 अंशाची संकल्पना. तर या पद्धतीनं आपण लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन या संकल्पना या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. सोनाली म्यूट आहे, अनम्यूट कर. रुपालीताईंच्या इथे कोणी सांगू शकेल का कोणाचे किती प्रकार असतात ते, तिथली मुलं? एकेकाने सांगा बाळांनो, एकाने सांगा. कोणाचे 7 प्रकार असतात. कोणाचे 7 प्रकार असतात. कोणाचे 7 प्रकार असतात. एक मिनिट. आता प्रत्येकाने एक कोण कुठला आहे, 7 कोणाचे जे प्रकार आहेत ना, ते एकेकाने उठून सांगायचं की कुठले कुठले आहेत ते. सगळ्यांनी एकदम नाही बोलायचं. हो. रुपालीताईंच्या इथे बोला. काटकोन, काटकोन, लघुकोन, काटकोन, विशाल कोन, आणखी बरोबर. लघुकोन, काटकोन, विशाल कोन, सरळ कोन, शून्य कोन, प्रविशाल कोन, पूर्ण कोन. शाबास, बरोबर आहे. आता त्यानंतर आपण घड्याळाचा जो व्हिडिओ बघितला होता तो सगळ्यांनी परत बघितलेला आहे का? कुणी उशिरा जॉईन झालेला आहे असं आहे का ह्याच्यामध्ये, ज्यांनी घड्याळाचा व्हिडिओ बघितलेला नाहीये? घड्याळामध्ये कसे कोण असतात हे बघितलेलं नाहीये असं काही आहे का? तो पण नाही का बघितलेला खूप जणांनी? नाही. चालेल ना दाखवण्याचा परत आपण तो व्हिडिओ? नाही बघितलाय. काटकोन वाजता पण कोन म्हणजे काय ते आपण शिकलेलो आहोत. तर आता आपण कोनांचे प्रकार समजावून घेऊया. पहिला प्रकार आहे काटकोन. काटकोन हा 90 अंशांचा असतो. म्हणजे तो कसा दिसतो, म्हणजे तो असा दिसू शकतो किंवा असा पण दिसू शकतो. आपण काटकोन कुठे पाहिलेला आहे? जेव्हा आपण बघतो की घरामधली फरशी आणि भिंत यांच्यामधला जो कोन आहे तो आहे काटकोन, तो आहे 90 अंशाचा. अजून कुठे पाहिला आहे?
तर घड्याळाच्या काट्यांमध्ये जेव्हा 3 वाजतात तेव्हा काटकोन होतो. अजून किती वाजता होतो? तर 9 वाजता सुद्धा काटकोन असतो. आता पुढचा प्रकार आहे लघुकोन. लघुकोन म्हणजे जो काटकोनापेक्षा लहान असतो, म्हणजे जो 90 अंशापेक्षा कमी असतो, त्याला लघुकोन म्हणतात. तो असा वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. आता इथे 2च दाखवलेले आहेत, पण अजूनही तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे लघुकोन काढून बघू शकता. लघुकोन कधी दिसतो घड्याळामध्ये? तर 11 वाजता लघुकोन येतो किंवा 2 वाजता असतो. अजून कधी असू शकेल? 1 वाजता पण असेल, 10 वाजता पण असेल. तर हे सगळे जे 90 अंशापेक्षा कमी आहेत ते सगळे लघुकोन आहेत. आता 90 अंशापेक्षा मोठा असतो तो कोणता कोन असतो? तर त्याला विशाल कोन म्हणतात. विशाल म्हणजे काय? विशाल म्हणजे मोठा. म्हणून जर 90 अंशापेक्षा मोठा कोन आहे तो विशाल कोन आहे. विशाल कोन कसा दिसतो? तर इथे उदाहरणं दाखवली की कसा विशाल कोन वेगळ्या वेगळ्या प्रकारे दिसू शकतो. घड्याळामध्ये विशाल कोन कधी दिसेल? 7 वाजता दिसू शकेल, 4 वाजता दिसू शकेल, 5 वाजता दिसू शकेल किंवा 8 वाजता सुद्धा विशाल कोन दिसू शकेल. आता जेव्हा दोन्ही कोनांच्या ज्या दोन्ही भुजा आहेत त्या एका रेषेत येतात, वेगळ्या वेगळ्या दिशांना तोंड करून पण एका दिशेत येतात, तेव्हा 180 अंशाचा कोन असतो आणि तो असा दिसतो. म्हणजे आपल्याला वाटतं की ही एक रेषा आहे, पण खरं म्हणजे तो कोन सुद्धा आहे. आणि तो किती अंशाचा कोन आहे? तर तो 180 अंशाचा कोन आहे. आणि तो घड्याळामध्ये किती वाजता दिसतो? 6 वाजता दिसतो. 6 वाजता बरोबर घड्याळाचे जे दोन्ही हात आहेत ते एका रेषेमध्ये आलेले आहेत. आता 0 अंशाचा कोन असतो का? असतो. कधी असेल 0 अंशाचा कोन? जेव्हा कोनांच्या दोन्ही भुजा या एकमेकावर असतील त्यावेळेला 0 अंशाचा कोन असतो. आता इथे 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक पहिला पण 0 अंशाचा कोन आहे, दुसराही 0 अंशाचा कोन आहे. आपल्याला एकच भुजा दिसते का? कारण दोन्ही भुजा या एकमेकांवर आहेत. घड्याळामध्ये 0 अंशाचा कोन कधी होतो? तर जेव्हा 12 वाजतात, म्हणजे दोन्ही हात एकमेकावर असतात त्यावेळेला 0 अंशाचा कोन होतो. बघितला व्हिडिओ हा? मगाशी बऱ्याच मुलांनी आपल्याला सांगितलं की घड्याळामध्ये किती वाजता कुठला कोन होतो ते. म्हणजे नवीन मुलं जॉईन झाली होती, उशिरा जॉईन झाली होती, त्यांच्यापैकी कुणी मला सांगू शकेल का? रुपाली त्यांचे इथून लवकर झाले होते का जॉईन, का उशिरा झाले होते रुपाली ताई? हॅलो रुपाली ताई तुमच्या इथून लवकर झालं होतं का उशिरा झाला होता जॉईन? उशिरा. हॅलो ठीक आहे, तुमच्या मुलांना सांगू द्या की कुठला किती वाजता कुठला कोन होतोय ते त्यांना सांगू द्या. तुमच्या इथल्या मुलांना सांगायला सांगा. हो हो सांगतील ना, विचारा. सांग बाळा. काटकोन 90 अंशाचा असतो आणि तो 3 वाजता होतो घड्याळात. बरोबर. लघुकोन 90 अंशापेक्षा कमी असतो बरोबर. आणि तो 9 वाजता होतो. अजून विशाल कोन 90 अंशपेक्षा जास्त, तो ना 4, 5 किंवा 8. 12 वाजता शून्य कोन. व्हेरी गुड. 12 वाजता 0 6 कोन होतो. वाजता सरळ कोन होतो. व्हेरी गुड. लघुकोन 11, 2, 1, 10 वाजता होतो. बरोबर. बरं मला हे सांगा, तुम्ही पहिला व्हिडिओ बघितला सगळ्यांनी? हो. आपल्या घड्याळामध्ये प्रविशाल कोन किती वाजता होतो ते सांगेल का मला कोणी? 6:15 वाजता. 6:15 वाजता होतो का? बरं. अजून किती वाजता होतो? 3:35. दर्शन किती वाजता? जरा मोठ्याने बोला बाळांनो. 3:35. जरासं फोनच्या जवळ येऊन बोला, ऐकायला येत नाहीये काय म्हणताय तुम्ही ते. 3:35. व्हेरी गुड.
तर तुम्हाला प्रविशाल कोण पण कळलंय की कसा असतो, किती घड्याळामध्ये किती वाजता होतो? सगळ्यांना कळलंय घड्याळामध्ये कुठले कुठले कोण कसे कसे होतात ते? हो व्हेरी गुड. तर आता आपण जो पहिल्यांदा पोल घेतला होता, आपले व्हिडिओ शेअर करायच्या अगोदरचा जो पोल घेतला होता, तर तो पोल आपण परत रिटर्न घेऊया. तुम्हाला काय काय कळलं ते त्या पोलवरून आपल्याला कळेल. ठीक आहे? ठीक आहे पोल क्वेश्चन बघूया. हो पोल क्वेश्चन दाखवा. पहिला प्रश्न आहे, रेषाही टिंबटिंब असते. त्याचे ऑप्शन आहेत मर्यादित, दुसरा ऑप्शन आहे अमर्यादित. दुसरा प्रश्न आहे कोण कशाने मोजतात? अरे दादा प्रश्न विचारता मी उत्तर लिहित होते पहिल्याच. तिसरा प्रश्न आहे 90 अंशाच्या कोणाला काय म्हणतात? त्याचे ऑप्शन्स आहेत, एक पहिला आहे ऑप्शन काटकोन, दुसरा ऑप्शन आहे लघुकोन. रेषा टिंबटिंब असते. चौथा प्रश्न आहे 90 अंशापेक्षा मोठ्या कोणाला काय म्हणतात? त्याचा ऑप्शन आहे पहिलं काटकोन, दुसरा ऑप्शन आहे विशाल कोन. झाले सगळ्यांचं? झालं, सबमिट करा उत्तर. केलं. ओके ठीक आहे. आता आपण बघूया पोल रिझल्ट बघूया, कोणी कोणी कशी कशी उत्तरं दिली आहेत ते. आता संपलं, जायचं काम पुरतं ऐकलं ना. केलं का सबमिट सगळ्यांनी? हो सगळ्यांनी केलंय. हो मला इथे 16 पैकी फक्त 7 जणांनी सबमिट केलेलं दिसतंय. 16 फोन आहेत, त्यातले 7 जणांनी सबमिट केलंय, बाकीच्यांनी नाही केलेलं सबमिट. 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 बरोबर. सबमिट असं ऑप्शन आहे तिथे, त्याला क्लिक करा. क्लिक केलेलं आहे. उत्तर लिहून झाल्यावर सबमिट ऑप्शनला क्लिक करा. सगळ्यात खाली असतं बघा सबमिट. केलं ताई. मला इकडे खूप कमी लोक दिसत आहेत, पण बेटा 7 लोकांनीच फक्त सबमिट केलंय. आता 8 लोकांनी सबमिट केलं, अजून करायचंय सगळ्यांनी. शोधा, खाली ऑप्शन आहे सबमिटचं. पहिला प्रश्न काय बघा, रेषा टिंबटिंब असते. कसे असते? अमर्यादित. पटापट करा जरा. 9 लोकांनी सबमिट केलं, अजून लोक राहिलेत खूप सबमिट करायचे. अजून 8 ते 9 लोक सबमिट करायचे राहिलेत. इथे ठेवून जातील म्हणून ते तसं म्हणतात. जा तिकडे जा. आता येणार नाही प्रश्न. ठीक आहे, कोण राहिलंय? कोणी राहिलं असेल तर मला आवाज द्या की ताई आम्ही राहिलोय म्हणून. दर्शन अरे जरांनी. ठीक आहे. रिझल्ट दिसतोय का तुम्हाला? मला रिझल्ट नाही दिसत ना. बघू बरं, आता दिसतो का? आता दिसतोय का? हो दिसला. हा ग्रेट. कोणाला काय बरोबर लिहिलं बरोबर लिहिलेत तिथं. नंतर कोण आपले चेक करा बरं, बरोबर आहेत का चूक आहे? केले. लघुकोण आपलं, काटकोण पण आपलंच आहे, कोण वाकू पण आपलंच आहे, अमर्यादित पण आपलंच आहे. पण हे चुकलंय. पण आपण काटकोण टाकलं काय? हा लघुकोण आपण टाकलंच नाही, आणखी
हो मी पण लिहिलेलं नाहीये. आपण लघुकोणच नाही टाकला आणखी. आपलं बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. हे पण बरोबर आहे. वरचं हे पण बरोबर आहे. हे पण सगळं बरोबर आहे. सगळं आलं का बरोबर? हो. बर बर ठीक आहे. थँक्यू. वेलकम. ताई हा बोला सीमाताई. हा वेळ आहे का अजून एखादा मिनिट? हो हो बोला बोला. हा तेच फक्त मला थोडस घड्याळाचं जे काही मापन आणि त्याच्यावरून जे काही कोन सांगितलेत ना तर ते सगळ्यांना खूप छान कळालंय असं सगळ्यांना सांगायचंय आणि खूप छान उत्तरं दिली आहेत सगळ्यांनी. ऍडिशनल फक्त एक सांगायचंय की तुम्हाला माहिती आहे का एक जर बिंदू असेल तर त्याच्या भोवती आपण किती अंशाचा एकूण कोन काढू शकतो एका बिंदू भोवती? असं समजा घड्याळाचे जे मधले काटे हॅलो मोठे मुलं आहेत ना 8वी 9वीचे हा एका बिंदू भोवती किती अंशाचे कोन काढू शकतो टोटल आपण एकूण? 90. हा 90. आता घड्याळ समोर घेतलं आपण तर 90 अंशाचे त्या घड्याळात किती कोन बसतील बाळा? 2. 2 म्हणजे 4. व्हेरी गुड. कोणी सांगितलं समृद्धी? समृद्धी काळे. हा व्हेरी गुड. 4 90 अंशाचे बसतात म्हणजे एका बिंदू भोवती आपण 360 अंशाचे कोन काढू शकतो बरोबर आहे? हो आता तुम्हाला एक होमवर्क कराल का एक? हो आपल्या घड्याळात 12 आकडे असतात ना बरोबर आहे? हो. 3 पर्यंत 3 आकडे असतात तर प्रत्येक 2 आकड्यांमध्ये जर आपण अशी रेषा काढली म्हणजे त्या सेंटर पासून प्रत्येक आकड्याला आपण किरण काढत गेलो तर ते प्रत्येक कोन किती अंशाचं होईल? मग तुम्हाला ते विशाल कोन 12 आहे बरोबर आहे? आणि बिंदू भोवती 360 अंशाचा कोन होतो ना? हो हा आणि 3 समजा 3 वाजलेत तर त्या 3 मध्ये आपले किती अंक असतात? 3 अंक असतात बरोबर आहे? हो हा मग ते 90 अंश आणि मग त्याच्यात 3 सारखे कोण होतात म्हणजे एका 5 याला आकड्याला 30 अंशाचा कोण होतो बरोबर आहे? हो हा मग असं तुम्ही जर केलं तर तुम्हाला मग लक्षात येईल प्रत्येक वेळेस की कोणता कोण होतोय ते म्हणजे समजा 12 वाजले तर 0 अंशाचा कोन जेव्हा आपला काटा 12:30च्या पुढे जातो 12:30 12:40 पावणे 1 विशाल कोण असतो येतंय लक्षात? येतंय का लक्षात? तुम्ही घरी होमवर्क करू शकता हा प्रत्येक वेळेस घड्याळात बघून किती अंशाचा कोन झाला हे बघू शकता कारण दर 5 मिनिटाला 30 अंशाचा कोन होत असतो हे लक्षात ठेवा. चालेल? हो ठीक आहे चालेल. आणखीन काही तुम्हाला प्रश्न आहेत का मुलांनो? मी पटापटा लिहिते शब्द कुणाला काही प्रश्न आहेत का? आहेत का प्रश्न? कोणाला काही प्रश्न आहेत का बाळांनो? नाही. म्हणजे आजचं सेशन तुम्हाला समजलंय? हो नाही समजलंय? कोणाला नाही समजलंय? एकाने बोला. ओके. थोडासा वेळेचं मर्यादा आहे म्हणून मी 2 मिनिटं बोलेल. सगळ्यात पहिले तर सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. खास करून मला आज खूप आनंद झालाय की राजूबाई वस्तीमधून खूप छान नवीन ग्रुप आपल्याशी जॉईन झालाय लताताईंच्या मदतीने. तर त्या सगळ्या मुलांचं मी स्वागत करते आणि तुम्ही दररोज अशा प्रकारच्या प्रशिक्षणांना यावं आणि दररोज आपला अभ्यास नसतो बरं का रे मुलांनो. म्हणजे आज चुकून तुम्ही भूमितीच्या सेशनला तुमचं पहिलं सत्र झालं आणि याच्या आधी जेव्हा मजेचे सत्र होतात तेव्हा तुम्ही गायब होतात खरं. मग तुम्हाला असं वाटू नका देऊ की अरे यार आपण काय हे तर अभ्यासाचं शिकवतात असं नाहीये. आपण सगळ्या प्रकारची माहिती घेतोय
आपण अभ्यास पण घेतोय, आपण खेळ पण घेतोय, गाणी गोष्टी पण घेतोय आणि खूप मज्जा आहे. तर लताताईंच्या इथून जरा व्हिडिओ ऑन कराल का कोणीतरी? तर व्हिडिओ ऑनच आहेत. ही मुलं कुठे गेलेली आहेत? लताताई आहात का तुम्ही तिथे? लताताई हा आहेत की मुलं? जरा या ना पुढे बाळांनो. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. थोडी लाईट गेली आहे ना तिकडे, पण तुम्हाला ऐकू येतोय माझा आवाज? तुमचा व्हिडिओ, तुमचा जो ऑडिओ आहे ना, तो माईक चालू करा बरं. ते लाल बटन आहे ना, त्याच्यावर टच करा म्हणजे तुम्हाला माझ्याशी बोलता येईल. लाल बटनवर लाल बटनाला हात लावा आणि त्याला पांढरं करा. अजून नाही झालेलं, अजून नाही झालेलं. हा, मोबाईलच्या इकडे खाली आहे बघा लाल बटन. आम्ही केलं का? बरं, मला जरा सांगा ना बाळांनो, आज तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही सगळेजण आलात. पहिला मुद्दा तर खूप थँक्यू. मला तुम्हाला बघायला मिळालं म्हणून मला खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला कसं वाटलं आजचं? खूप छान, खूप छान, खूप छान. नक्की. हो. खास करून राजूबाईच्या इकडची आपली जी अमर बरोबरची मुलं आहेत की नाही, त्यांना कसं वाटलं आजचं सत्र? कुठे गेले यांचा व्हिडिओ? कुठे गेला? आणि जयश्रीताईं बरोबर सुद्धा आज कोणीतरी जोडलं गेलंय. जयश्रीताई, तुमच्या बरोबर कोण होतं आज? जयश्रीताई, जयश्रीताई तुमचा व्हिडिओ ऑन करा. बर, काही हरकत नाही. पण तुमच्या सगळ्या मुलांचं स्वागत आहे. आणि तुम्ही खास करून जयश्रीताईंकडून आणि लताताईंकडची जी मुलं आहेत त्यांनी खरंच जोडलं जावं अशी अपेक्षा आहे, कारण ती खूप जुनी आपल्या बरोबर जोडलेली मुलं आहेत. तर मला खूप छान वाटतंय की सगळीच मुलं जोडली जात आहेत आणि छान भाग घेत आहेत. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. आणि उद्या आपण परत एका छान सत्रामध्ये वेगळं काहीतरी शिकणार आहोत. गप्पा गोष्टी, उद्या अभ्यास नाहीये, उद्या वेगळा विषय असणार आहे ज्याच्यामधून तुम्हाला मजा येणार आहे. चालेल? तर उद्या फक्त माझी परत एकदा विनंती आहे की मुलं उशिरा जॉईन करतात, उशिरा नाही जॉईन करायचं. आज कॉर्पोरेशन भवनच्या मुलींनी खूप सुंदर लवकर जॉईन केलं. थँक्यू व्हेरी मच बेटा. असं वेळेत केलं ना तर मग तुम्हाला पूर्ण गोष्टी कळतात. आणि मग आज रुपालीताईंच्या इथल्या मुलांनी वेळेत जॉईन केलं, ते पण छान झालं. तर सगळ्यांनी वेळेत जॉईन केलं तर खूप चांगलं होणार आहे. लताताईंच्या मुलांना पण मी विनंती करते, लताताई आणि जयश्रीताई, की वेळेवर जॉईन करा. 6:45 वाजता व्हिडिओ जॉईन करायचा आहे, म्हणजे मग आपल्याला संपूर्ण गोष्टी नीट बघता येतात. चालेल? तुमच्या सगळ्यांचं हा बोला. हा लताताई बोला. हो ताई, इकडल्या मुलांचा आवाज येतो का तुम्हाला? येतोय येतोय, बोलू द्या. येतोय ना? हो ठीक आहे. मग तेच म्हटलं आवाज येत नाहीये का काही? नाही येतोय, पण त्यांनी नाही बोललं काही अजून. त्यांना फक्त सांगू देत की त्यांना आजचं कसं वाटलं सत्र. सांगा रे मुलांना. अमर, कसं वाटलं बेटा तुला? छान. आणि अमर बरोबर कोण कोण जोडलंय मला जरा सांगाल का नावं? दीक्षा, ऋतुजा, दीक्षा, ऋतुजा, बर ठीक आहे ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. उद्या परत आपण 6:45 वाजता भेटूयात वेगळ्या विषय घेऊन. सगळ्यांना शुभरात्री, छान राहा आणि आनंदी राहा. धन्यवाद. थँक्यू. चलो बाय बाय. कालचा माझा प्रश्न प्रभाताई. हा, अश्विनीताई आज नाही जॉईन झालेली आहे बेटा. अश्विनीताईच्या सत्राला ती तुझ्या प्रश्नाचं उत्तर देणार, बरोबर? चालेल. हा, आहे तिच्या लक्षामध्ये. ठीक आहे दीदी, आता पाठवू का हे लिस्ट? हो बेटा, आता मला पाठवून दे लिस्ट, म्हणजे मला लागणार आहे ती आता. ठीक आहे? हो. ओके, टाटा सगळ्यांना. मला जरा दुसऱ्या मीटिंगला जॉईन करायचंय. ठीक आहे? बाय बाय, टेक केअर. बाय. शुभरात्री. बाय बाय. दीदी